Hello students, today we are going to see our topic number 2.6 how glass is made. Glass means काच. काच कशी बनवली जाते याची प्रोसेस आपण या टॉपिक मधून शिकणार आहोत आणि काचेपासून कोणकोणत्या वस्तू बनवल्या जातात, काचेचे काय काय गुणधर्म आहेत, प्रॉपर्टीज आहेत, त्याचबरोबर काचेपासून विविध रंगी वस्तू कशा बनवल्या जातात, म्हणजे रंगीत काच कुठे उपयोगी पडते, कोणकोणत्या रंगाच्या काच बनवल्या जातात, अशा पद्धतीची माहिती आपण या टॉपिक मधून पाहणार आहोत. बिफोर वी लर्न दिस टॉपिक, लेट अस सी सम न्यू वर्ड्स फ्रॉम दिस टॉपिक. सबस्टन्सेस वस्तू, अनबिलिव्हेबल अविश्वसनीय, क्लिअर स्पष्ट, ट्रान्सपरंट पारदर्शक म्हणजे आपण आरपार पाहू शकतो. ग्लास इज अ ट्रान्सपरंट. ओके. देन सँड वाळू, ऍक्च्युअली खरे पाहता, हीट उष्णता, मिक्सचर मिश्रण, मटेरियल वस्तू, लाईम चुना, फर्नेस भट्टी, लिक्विड द्रव, स्टिफ घट्ट, हार्ड कठीण. देन ब्रिटल ठिसूळ म्हणजे लगेच फुटते, त्याला कोणती वस्तू म्हणतात, ब्रिटल ठिसूळ. ब्रेक्स मोडणे, आर्टिकल्स वस्तू, मोल्ड साच्यात किंवा आकार देणे, प्रेस दाबणे, फ्लॅट शीट्स सपाट ताव, फ्लॅट शीट्स सपाट ताव, फ्लोटेड मीन्स तरंगणे, देन किंवा पसरवणे या अर्थाने इथं घेतलेला आहे. मेटल धातू, थिकनेस जाडीचे, गॉब्स गोळे, ब्लो फुंकणे, थिन फायबर सूक्ष्म धागे, ग्लास वूल काचेचे लोकरी धागे, अँड मेड वितळवणे. ओके. राईट डाऊन these new words and their Marathi meanings in your notebook. Open your textbook, page number 44. Let us see first paragraph. Glass is one of the most beautiful substances that we see around us. बघा, आपण आपल्या अवतीभोवती सभोवती अनेक वस्तू बघतो किंवा पाहतो ज्या कशापासून बनलेल्या आहेत, काचेपासून बनलेल्या आहेत. म्हणून म्हटलं जातं की ग्लास इज अ मोस्ट ब्युटिफुल सबस्टन्सेस. बघा, काच दिसायला खूप सुंदर आहे आणि याच्यापासून अनेक वस्तू बनवल्या जातात जे आपण आपल्या अवतीभोवती सभोवती पाहतो. जस्ट टेक अ लुक अराउंड युअरसेल्फ. तर आपण पाहूया कोणकोणत्या वस्तू आहेत. सी हाऊ मेनी थिंग्स यू कॅन फाइंड दॅट आर मेड ऑफ ग्लास. तर आपण पाहूया की कोणकोणत्या वस्तू काचेपासून बनवल्या जातात. फर्स्ट, लाईट बल्ब्स असतात. देन बॉटल्स बाटली आहे, जार्स बर्नी, ग्लासेस, देन रीडिंग ग्लासेस चष्मा असतो, देन मार्बल्स, देन विंडो पॅन्स म्हणजे खिडक्यांची तावदाने, म्हणजेच काय, खिडक्यांची जी दारे असतात ती सुद्धा कशापासून बनलेली असतात, काचेपासून बनलेली असतात. टू नेम जस्ट अ फ्यू. आपण आता फक्त काहीच उदाहरणं पाहिली, पण याच्यापेक्षाही किंवा याच्या व्यतिरिक्त अनेक वस्तू आहेत ज्या काचेपासून बनवल्या जातात आणि ज्या दिसायला खूप आकर्षक सुंदर असतात. वेअर डज दिस ग्लास कम फ्रॉम. पण आपण दिसायला इतकी सुंदर असणारी ही काच नेमकी कशी बनवली जाते याचं आपल्याला उत्तर माहित नाही. तर आपण पाहूया हाऊ ग्लास इज मेड. ओके. हाऊ ग्लास इज मेड. द ग्लास दॅट इज यूज्ड टू मेक सो मेनी एव्हरीथिंग्स इज अ मॅन मेड मटेरियल. बघा, हे कसं आहे, मानव निर्मित आहे. काच बनवली जाते म्हणजे निसर्गतः आपल्याला काच उपलब्ध होत नाही, तर हे काय आहे, एक वस्तू मानव निर्मित आहे. कॅन वी गेस व्हॉट इट इज मेड फ्रॉम. तुम्ही गेस करू शकता का नेमकी ही काच कशापासून बनवली जाते, म्हणजे काच बनवण्यासाठी कोणकोणत्या वस्तूंचा उपयोग केला जातो. इट मे सीम अनबिलिव्हेबल. ते आपण जर ऐकला तर तुमचा विश्वास बसणार नाही की काच कशापासून बनवली जाते. बट this clear, transparent and smooth looking material is actually made from sand. बघा, जेव्हा तुम्ही ऐकाल तेव्हा तुमचा विश्वास बसणार नाही. इतकी सुंदर, क्लिअर, स्पष्ट दिसणारी असेल, पारदर्शक आणि स्मूथ लुकिंग, अगदी मऊ सपाट अशी ही काच असते.
ही काच खरे पाहता कशापासून बनवली जाते तर सँड पासून, वाळूपासून बनवली जाते. आपण ऐकलं तर आपल्याला पहिल्यांदा विश्वासच बसणार नाही की इतकी सुंदर काच वाळूपासून बनवली जाते. ग्लास इज मेड बाय हीटिंग अ मिक्सचर ऑफ क्लीन व्हाईट सँड अँड केमिकल्स लाईक सोडा अँड लाईम. तर पाहूया ही काच कशापासून नेमकी बनवली जाते. याच्यामध्ये काय केलं जातं बघा, मिश्रण असतं. कशाचं तर पहिला आहे क्लीन व्हाईट सँड, स्वच्छ पांढरी वाळू, आणि दुसरं काय आहे केमिकल्स, काही रसायन सुद्धा वापरली जातात. याच्यामध्ये आहे सोडा अँड लाईम, चुना आणि सोडा, त्याचबरोबर व्हाईट सँड, यांचं एकत्रित मिश्रण बनवलं जातं. आणि हे मिश्रण, या मिश्रणाला काय दिली जाते, हीट दिली जाते आणि त्याच्यापासून काच तयार होते. द मिक्सचर इज हीटेड इन अ फर्नेस टिल इट टर्न्स इनटू हॉट लिक्विड ग्लास. बघा, हे मिश्रण काय केलं जातं भट्टीमध्ये, या मिश्रणाला खूप उष्णता दिली जाते. त्यानंतर त्याचं रूपांतरण टर्न्स इनटू कशामध्ये होतं, हॉट लिक्विड ग्लास, म्हणजे त्याचा द्रव पदार्थ तयार होतो. कशाचा, व्हाईट सँड, क्लीन व्हाईट सँड अँड केमिकल्स लाईक सोडा अँड लाईम. चुना, सोडा आणि व्हाईट सँड यांचं जे मिश्रण बनवलेलं आहे, त्या मिश्रणाला भट्टीमध्ये खूप उष्णता दिली जाते आणि त्यानंतर त्याचं रूपांतरण कशामध्ये होतं, हॉट लिक्विड ग्लास. लिक्विड म्हणजे सुरुवातीला काच उष्णता दिल्यानंतर द्रव स्वरूपात आपल्याला प्राप्त होते. व्हेन इट कूल्स डाऊन, नंतर थोड्या वेळाने ते जे लिक्विड द्रव पदार्थ आहे तो जेव्हा थंड होतो तर तेव्हा काय होतं बघा, इट बिकम्स स्टीफ अँड हार्ड. तेव्हा काय होते, ती काच घट्ट होते आणि कठीण होते. सुरुवातीला ती द्रव स्वरूपात असते आणि हा द्रव, हे मिश्रण जेव्हा थंड होतं तेव्हा त्याचं रूपांतरण घट्ट किंवा हार्ड अशा याच्यामध्ये होतं, म्हणजे काच तयार होते. बट अशी काच आपण बघितले का नाही, तर त्या आपण वेगवेगळ्या आकारामध्ये, वेगवेगळ्या शेपमध्ये आपण पाहतो. मग ती कसे शेप दिले जातात आपण पाहूया. हाऊ ग्लास इज शेप, नेमका काचेला आकार कसा प्राप्त होतो किंवा आकार कसा दिला जातो. Once glass has become cold, stiff and hard. जेव्हा ही द्रव पदार्थ थंड होतो तेव्हा ते कसा होतो, स्टिफ म्हणजे घट्ट होतो आणि कठीण होतो. इट इज नॉट पॉसिबल टू शेप इट. मग सांगा, एकदा तो मिश्रण किंवा एकदा तो द्रव थंड झाल्यानंतर तो घट्ट होतो आणि जाड होतो, तर तेव्हा त्याला आकार देणं शक्य असतं का तर नाही. म्हणजे तो घट्ट झाल्यामुळे आपण त्याला नंतर आकार देऊ शकत नाही. ग्लास इज ब्रिटल. ऑल ऑफ यू नो दॅट ग्लास इज अ ब्रिटल. काच कशी असते, ठिसूळ असते. चुकून जरी आपल्या हातातून निसटून काचेची वस्तू पडली तर ती लगेच मोडते, ब्रेक होते, फुटते किंवा तुटते. म्हणून काय म्हटलं जातं, ग्लास इज अ ब्रिटल, ठिसूळ आहे काच. दॅट मीन्स इट ब्रेक्स इझिली. व्हॉट इज मीन बाय ब्रिटल? ब्रिटल मीन्स इट ब्रेक्स इझिली, ती पटकन सहज तुटू शकते. It has to be shaped into different articles when it is still hot and soft. मग आकार नेमका कधी दिला जातो? आपण पाहिलं की ती जेव्हा घट्ट होते किंवा कठीण होते तेव्हा त्याला आपण कोणत्याही प्रकारचा आकार देऊ शकत नाही. तर मग आकार कधी दिला जातो पहा. It has to be shaped into different articles. त्याच्या वेगवेगळ्या वस्तू कधी बनवल्या जातात? When it is still hot and liquid. जेव्हा ते गरम असते, द्रव स्वरूपात असते, त्याच वेळेला त्या काचेला विशिष्ट प्रकारचा आकार प्राप्त करून दिला जातो. व्हेरी हॉट ग्लास इज मोर लाईक अ लिक्विड. बघा, व्हेरी हॉट ग्लास, जेव्हा ती काच एकदम गरम असते तेव्हा काय केलं जातं बघा, लिक्विड स्वरूपात असते. यू कॅन पोअर इट. जेव्हा ती काच गरम असते, लिक्विड स्वरूपात असते, तेव्हा आपण काय करू शकतो, त्याला ओतू शकतो. कोणताही द्रव आपण काय करू शकतो, ओतू शकतो. अशाच पद्धतीने या काच जेव्हा द्रव स्वरूपात असते तेव्हा त्याला वेगवेगळ्या आकारामध्ये, साच्यामध्ये ती ओतली जाते. यू कॅन पोअर इट, मोल्ड इट, त्याला आपण आकार देऊ शकतो. रोल इट, त्याचा आपण रोल करू शकतो. प्रेस इट, त्याला आपण दाबू शकतो. इवन ब्लो इट टू मेक अ व्हरायटी ऑफ शेप्स. त्याला वेगवेगळे आकार प्राप्त करून देण्यासाठी आपण ती काय काय करू शकतो बघा, ओतू शकतो, त्याला आकार देऊ शकतो, रोल करू शकतो, प्रेस करू शकतो आणि आपण फुंकू सुद्धा शकतो.
म्हणजे जेव्हा ती द्रव स्वरूपात असते तेव्हा. हॉट लिक्विड ग्लास इज पोर्ड इनटू मोल्ड्स. ही गरम द्रव जी काच असते ती विशिष्ट प्रकारच्या साच्यामध्ये ओतली जाते. अँड हार्डन टू मेक आर्टिकल्स ऑफ व्हेरियस शेप्स अँड साइजेस. आणि त्याला काय केलं जातं, वेगवेगळ्या वस्तूमध्ये ओतून त्याला वेगवेगळ्या प्रकारचे आकार, शेप्स आणि साईज काय केली जाते, प्राप्त करून दिली जाते. समजा त्याला गोल आकार द्यायचा असेल तर गोल आकारचा जो साचा आहे त्याच्यामध्ये ओतली जाते. स्क्वेअर त्याला आकार द्यायचा असेल तर तशा पद्धतीची एखादी वस्तू असते त्याच्यामध्ये ती लिक्विड हॉट ग्लास ओतली की त्याला तो शेप प्राप्त होतो. म्हणजेच वेगवेगळ्या प्रकारच्या साच्यामध्ये ती लिक्विड ग्लास ओतली जाते आणि त्याला तो विशिष्ट आकार प्राप्त होतो. इट कॅन ऑल्सो बी रोल्ड आउट टू मेक फ्लॅट शीट्स ऑफ ग्लास. बघा काय काय वेळेला काय केलं जातं, काचेचे फ्लॅट शीट्स बनवले जातात म्हणजे सपाट तावदळ, काच सपाट सुद्धा बनवली जाते. इन अनदर प्रोसेस, अजून एक प्रोसेस आहे पहा. मोल्टन ग्लास इज फ्लोटेड ऑन अ बेड ऑफ मोल्टन मेटल टू मेक व्हेरी फ्लॅट ग्लास शीट्स ऑफ इवन थिकनेस. बघा इन अनदर प्रोसेस आणखी एक प्रकारची प्रक्रिया आहे. त्याच्यामध्ये मोल्टन ग्लास इज फ्लोटेड ऑन अ बेड ऑफ मोल्टन मेटल. मोल्टन वितळलेला धातूचा जो हे आहे बेड किंवा असा पसरट भाग त्याच्यावरती काय केली जाते, वितळलेली ग्लास द्रव स्वरूपात ग्लास काय केली जाते, पसरवली जाते, फ्लोट केली जाते. टू मेक व्हेरी फ्लॅट ग्लास शीट्स. सपाट जर आपल्याला काच हवी असेल तर तशा प्रकारच्या याच्यावरती ती काच काय केली जाते, द्रव स्वरूपात जी ग्लास आहे ती पसरवली जाते जेणेकरून आपल्याला फ्लॅट शीट्स ऑफ ग्लास काय होतात, मिळू शकतात. ऑफ इवन थिकनेस म्हणजे ठराविक जाडीची काच आपल्याला सपाट आकारामध्ये प्राप्त होऊ शकते. गॉब्स ऑफ हॉट लिक्विड ग्लास कॅन बी ब्लोन इनटू बॉटल्स. बघा गोळे जे आहेत गॉब्स म्हणजे गरम लिक्विड द्रव स्वरूपात जी काच आहे त्याचे जे गोळे आहेत ते काय केले जाते, इट कॅन बी ब्लोन इनटू बॉटल्स. बाटलीमध्ये ते फुंकले जातात. बल्ब्स अँड ग्लासेस अँड अदर ऑब्जेक्ट्स म्हणजे त्या वस्तूचा आकार प्राप्त होण्यासाठी ती लिक्विड ग्लास काय केली जाते, ब्लो केली जाते विशिष्ट प्रकारच्या वस्तूमध्ये म्हणजे त्या काचेला तो विशिष्ट वस्तूचा आकार प्राप्त होतो. लिक्विड ग्लास कॅन ऑल्सो बी ड्रॉन आउट इनटू व्हेरी थिन फायबर्स ऑर ग्लास वूल. बघा लिक्विड ग्लास कॅन बी ऑल्सो ड्रॉन आउट ऑफ व्हेरी थिन फायबर्स अँड ग्लास वूल. बघा लिक्विड ग्लास आहे त्याच्यापासून आपल्याला काय करू शकतात, आपण काय मिळवू शकतो, व्हेरी थिन फायबर्स. काही काचेचे सूक्ष्म धागे सुद्धा आपण मिळवू शकतो. त्याचबरोबर काचेचे लोकरी धागे ग्लास वूल हे सुद्धा आपण काय करू शकतो, लिक्विड हॉट ग्लास पासून मिळवू शकतो. सो स्टुडंट्स, नेक्स्ट पार्ट we will see in the next video. Thank you.